सिव्हिल एव्हिएशनान जे नोटिफिकेशन काढलं आणि नोट काढल्या आणि JMRS त्यांच्यानी इम्प्लिमेंट करपाक लागले. हे सही पंचायतीक इनजस्टीस जाल्ले, सारकी अन्याय जाल्लो की आणि एका विरोध म्हणटा तो ह्या आमदारान करपाक जाय आसलो. ह्या आमदाराक हांगाच्या ज्या आमच्या पेडण्याच्या आमदाराक कॉन्फिडन्सान घेनासतना काढला काय म्हणून, काय तेणें काडपाक दिलें काय म्हणून, विकलो गेलो काय म्हणून आमदार. अरे पंचायतीचे आनी लोकांचे जे लोकल लोकांचे इनजस्टीस जाता ही तेका दोळ्या मुखार दिसना आनी असले जे तो काडपाक लायता नोटिफिकेशन बी आनी ब्लॉक करपाक लायता. एअरपोर्ट हो हाडला कित्या खातीर, आमचे लोकल आनी जे लँड लुजर आहा तांकां बेनिफीट मेळपाक जाय म्हणून. आनी तांकां समज बेनिफीट आनी तांकां सगळ्या बाबतींत तो ब्लॉक करता जाल्यार हें कितें चल्लां काय म्हणून. आनी हेजें लक्ष खंय आमदाराचें. ही फूल जबाबदारी तेजी आसलेली. तेणें असलें नोटिफिकेशन काडपाकूच दिवपा नाका आसलेलें, पण तेणें हेजे भितर इतलो लूज रावलो म्हणजे अख्खे सगळ्यांक रस्त्यार उडयला न्ही जे टॅक्सीवाले आहात. अरे एक तर त्यांची जागा एक्वायर करून घेतली, अजून पासून तांकां लँड लुजर पयशे मेळूंक ना आनी जे लँड लुजर आहा तांकां बेनिफीट दिता म्हटलेलें तें मेळूंक ना. हेजेर आवाज कोण उठयतलो. हे तेणें पयलीं ह्या आमदारान म्हणटा तो अनफीट आहा सारको. हेणें एक तर राजिनामो दिवन घरा कडेन बसपाचें आनी नाजाल्यार सोडून दिवपाचें. ह्या लोकां खातीर तो जस्टीस दिना. बाबा तुम्ही देवतले बीन हे फाटी घेयना नोटिफिकेशन जाल्यार रस्ते लोकांसोबत. हे समज लोकांनी भायर सरलेलो हांव तेंचे बरोबर आसतलोच, 100% आसतलो. पण हे खरें म्हटल्यार हे तुजे आमदारान आवाज उठोवपाक जाय आसलो. आमदार आसतना हे नोटिफिकेशन आयलें कशें सिव्हिल एव्हिएशन येदी व्हडली कापासतात तांकां ह्या पंचायतीचे इनजस्टीस करपाक, टॅक्सीवाल्यांचे इनजस्टीस करपाक. अरे हेजेर कसलोच आवाज उठयना आमदार. म्हाका अजाप दिसता. जेन्ना हे लँड लुजर जे आसात आनी तेंचे जे टॅक्सी आसात तांकां पार्किंग दिवपाक जावना हेज्या कडेन. तेजे आज ते पार्किंगाचे फीज कितलीशी आहा, लाखांनी रुपया तांकां आनी म्हयन्याक रेंट आहा. अशे रितीन थंय चल्लेले आनी हेजेर खंयचोच लक्ष हो आमदार घालना. हें फील जाता. हेणें आज थंय वचून न्हिसपाचें खंय त्या गेटी कडेन जो पर्यंत हें क्लियर जायना तो पर्यंत. ना जाल्यार तो विकलो गेलो म्हणटलो हांव. तेंच्यांनी तांकां फिट केला म्हूण कोणा ह्या आमदाराक असलें करपाक आनी सगळे पोटल्यो घेवन हो चल्लो लोकांक रस्त्यार उडून. नोटिफिकेशन काढलें आनी 18 तारखेच्यान कांय तरी बंद करपाचें म्हणून असो एक मॅसेज येयल्लो आहा. म्हाका दिसता की ते गेट जर तेंच्यांनी बंद केले जाल्यार पंचायतीक इतलो इफॅक्ट जातलो. कित्याक सराच्या एका विस्वासा खातीर लोकांनी फूल ताका सपोर्ट केल्लो. पंचायती सरा वांगडा फाटल्यान रावले आनी सरान तांकां एन्सर दिलें की पयलीं कितें आसतलें ते एअरपोर्टाचे 5 पंचायती इफॅक्ट हे मेळटले म्हणटा बेनिफीट मेळटले म्हणटिले. पण आज अशी परिस्थिती जाली बेनिफीट ना ते ना आनी लोकांक अशे हाल केले. भितून वयतलो सुद्दां जाल्यार आतां 15 किलोमिटर परत वापस येवचें पडटलें. हायवे सुके कोणान येवचें पडटा आनी थंयच्यान परत 7 किलोमिटर एअरपोर्टार वयतले. अशी परिस्थिती ह्या एअरपोर्टार जाल्ली आहा. लोक सामके त्या एअरपोर्टाक विटले दिसतात. अशी परिस्थिती एअरपोर्ट लोकांची जाल्ली आहा. 7 किलोमिटर जो रस्तो तेंच्यांनी केल्लो त्या रोड करता सुकेपणान तूं सेमेच्या रोड जो हायवे केला त्या रोडाक लोकांची घरां गेली. लोक चुपचाप उगी रावले, घरा सुद्दां वयतना की फाल्यां एअरपोर्ट जालो जाल्यार बेनिफीट आमकां कितें मेळटलें म्हणून. आनी आतां तो रोड रूंद इतलो 10 मिटर रस्तो रूंद जालो आनी आतां गेट बंद म्हणा. लोकांनी करप कितें असो विशय लोकांचो जाल्लो आहा. त्या खातीर आमदाराकाय विनंती आसा तुमच्या पासून त्यांनी हेतून येवन हेंच्यांनी येवन तेणी सरळ रस्त्या थंय आडवो रावपा तेंच्या वांगडा आनी लोकांक न्याय दिवपाचो तेणी. उदय महाले मोपा विमानतळ हो आमकां स्थानिकांक वयर काडपाक येयला का काबार करपाक येयला असो एक प्रश्न चिन्ह निर्माण जाता. स्थानिकाच्या भोवती तर एक प्रश्न चिन्ह व्हडलें निर्माण जाता. प्रत्येक वेळार प्रत्येक गोश्ट आमी तेंच्या नजरे समोर हाडून दितात की मोपा एअरपोर्टा बद्दल त्या स्थानिकांक आमचे जमनी संपादीत केल्यात ते भाशेन आमकां जॉब दिवपाक जाय आसले, परमनंट जॉब दिवपाक जाय आसले, आमकां रॉयल्टी दिवपाक जाय आसली, आमकां टॅक्सी वेवसाय दिवपाक जाय आसलो, आमकां बस वेवसाय दिवपाक जाय आसलो. पूण हेतली एकूय गोश्ट येयल्लो प्रतिनिधी लोक प्रतिनिधी सुद्दां हे आमकां करून दिवपाक कमी पडटा.
प्रत्येक गोष्ट आमकां रस्त्यार उतरानच करची पडटा. आयज अशी परिस्थिती जाली, डायरेक्टर ऑफ एविएशन डिपार्टमेंटान जे 5 मे 2026 रोजी जे नोटिफिकेशन काडलेले तेचेर स्पश्ट अशें आहा की त्या विमानतळावर वचपी, एअरपोर्टार वचपी या पोलीस स्टेशनार वचपी किंवा ID प्रूफ कितें असले वयर कामाक वचपी तांकांच भितर एंट्री आसतली, बाकी स्थानिकाक ना. आमच्या घरा कुशीक आमच्या गांवांत एअरपोर्ट आसून आमकां जर आतां एअरपोर्टार वयतलो जाल्यार अख्खे दुनिया भोंवन म्हणटा तशें परतून त्याच जाग्यार येवचें पडटा. कारण जी पयलीं पासून जी तेंच्यांनी गेट तेचेर ओपन केल्ली, जे आमकां सोयीस्कर आनी लागीं पडटाली, ती गेट आतां ते बंद करपाक सोदता. ती जर बंद जाली जाल्यार कमीत कमी 18 ते 20 किलोमिटर आमकां रावंड मारून एअरपोर्टार परतून त्याच जाग्यार येवचें पडटा. हांव सरकाराक विनंती करता की हे जे गोश्टी आहात, इवन त्या लोकल लोकांक एअरपोर्टार एक कांय कोणा जर एखादे आमचो कोण तरी एअरपोर्टार प्लेनान वचपाचो आसलो जाल्यार अख्खे आमकां 18 ते 20 किलोमिटर रावंड मारून आमकां परतून त्या जाग्यार येवचें पडटा. आनी हेच फक्त आमकां त्या विमानतळाचो स्थानिकाकच त्रास जातलो, आमच्या त्या लोकल कांय गांवांकच त्रास जातलो. ताका लागून हांव मागता आमचे माननीय आमदार बाब प्रवीण आल्लेकर, ZP बाब राघोबा कांबळे, तसेच सरपंच, पंच सदस्य हे जे ह्या सरावंडींग एरियेचे पंचायती आसत, इवन पेडणे मतदारसंघातले पंचायती आसत, ग्रामपंचायती जे आसत, तेणी हेचेर एक आवाज उठोवप खूब गरजेचो आहा. आयज लोकां खातीर जर तुमी कितें करतात जाल्यार ही जी आमची वाट, हांगाची गेट जी बंद करता ती बंद करपाक दिवचे न्हय. आयज त्याच्या भोवती सुद्दां तेंचे खुबशे काय तरी कारनामे आसतले, पण आयज आमकां लोकलांक हेचो खुबसो त्रास जातलो. हो एअरपोर्ट आमच्या लोकलांक सोयीस्कर, वेवसायीक आनी नोकरी बाबत जावपाक जाय आशिल्लो. हे सगळे डावलून आमकां स्थानिकाकच थंयच्यान काबार करपाक उठल्या अशें आतां आमकां दिसता. ताका लागून हात जोडून एक विनंती करता, जे आजी माजी मंत्री जावन गेले तेंच्यांनी तर सारके आमकां फोंडांत मारलेल्या पयलींच्यानच. कारण आयज लोकल लोकांचे जमनी घेतल्या म्हटल्यार ताका लागून करार कितेंच केल्लो ना. आनी आतां परतून ते आपले चेहरे दाखोवपाक स्टार्ट केले. नवीन कोण आहात ते चेहरे दाखयतात जाल्यार आमच्या लोकांक लागून हे एक मोठी हांगा एक आमकां सभा घेवची पडटली. आमकां हेचेर आवाज उठोवचो पडटलो आनी लोकलांक लागून हे जे आमचे गेटी बंद केल्ले आसतात, हे जे गेटी आमकां ओपन कायम स्वरुपी आसपाक जाय. आनी आमकां एअरपोर्टार स्थानिकांक आमकां कसलोच खंयचोच त्रास जावचो न्हय. हेका लागून तुमकांय हांव सांगता की आतां 2027 निवडणूक येता विधानसभेची, तेन्ना तुमी आतां एकटे चेहरे दाखयतात ते आमच्या बरोबर सपोर्टाक रावा. तुमी आतां लोकांचे जशे घरांनी भोंवतात आमकां मतां घाला म्हणून सांगपाक, तशेंच लोकांच्या घरांनी मतां हे कितें चल्ले वयर, हे सरकार कितें करता हे तुमी लोकांचे नजरेक हाडून दिवपाक जाय आसले. आनी लोकांक भायर काडात आनी हेचेर आवाज उठयात, हीच म्हाका तुमकां सांगपाक एक कळकळीची विनंती दिसता. बाब आमदार हेचो बरो फुडाकार घेवन लोकांचे गोश्टी, टॅक्सीवाल्यांक सुद्दां हेचो कसलो त्रास जावचो न्हय हेची काळजी घेवची, हेच तुमच्या कडेन हांव एक मागणी मागता. नमस्कार.
5 तारखेर डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनान एक नोटिफिकेशन जाहीर केला आणि ह्या नोटिफिकेशनान अशें म्हटले की जो पयलींचो हायवे आसलो, पयलींचो रस्तो जेका हायवे म्हणून डिक्लेअर केल्लो सरकारान, आणि हो रस्तो नागझर श्यामेच्या आडवनाच्यान एअरपोर्टार वचपाक एक्सेस आसलो पयलीं, तो खंय आतां सामान्य नागरिकांक बंद जातलो ह्यान फुडें. आणि फक्त गव्हर्मेंट गाडयो आसा, गव्हर्मेंट आयडीज आसा तेंचे कडेन, जे ऑफिसर आसात, ज्यो थंयसरल्यो CRPF आसात, केटरिंग आसा, ह्यो सगळ्यो अलायड एक्टिविटी सर्विसीस आसात, ह्यांका सगळ्यांकय खुलो आसलो, पण सामान्य नागरिकांक बंद आसतलो. आता अशें नोटिफिकेशन काडपाची गरज कितें आयली सरकाराक किंवा सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटाक, हे अजून स्पश्ट ना. आयज मेरेन आमी पळयलें जाल्यार पेडणेकारांक सदांच ग्रांटेड घेतले वता, ग्रांटेड घेवन सरकार आपापणाक जाय थंय तश्यो निर्णय पेडणेकारांचेर लादता आणि पेडणेकार मागीर आंदोलन करून तो निर्णय फाटी घेवपाक सरकाराक भाग पडटा. म्हाका याद जाता की पयलीं सुद्दां जेन्ना लिंक रस्तो काबार जालो, लिंक रस्तो स्टार्ट जालो, तेन्ना सुद्दां सरकारान होच प्रयत्न केल्लो आणि त्या वेळाचेर सगळ्या स्थानिक लोकांनी आवाज करून हो रस्तो जो आसा हो चालू दवरलेलो, ओपन दवरलेलो सगळ्या पब्लिकांक. आता म्हाका एक गजाल कळना, जो डायरेक्टर आसा हेका मातूय कळना की इब्रामपूरचो ग्रामस्थ, इब्रामपूरचो नागरीक, अणकणचो नागरीक, तोरशा, कडशे मोपा, पत्रादेवी हे सगळे नागरीक जे आसा हेंका जर आपणाची तक्रार जर नोंदवपाक जायी पुलीस स्टेशनाचेर, जाल्यार तांच्यांनी इब्रामपूरच्यान त्यांनी धारगळी येवचो पडलो, सुक्या कुंडाच्यान फ्लायओव्हर धरचो पडलो आणि एअरपोर्टार वयचो पडलो. आणि हो केदो व्याप करून दवरला सामान्य लोकांक ह्या सरकारान. हेचेर अजून काय स्पश्टीकरण दिवंक ना अजून सरकारान. काडटा आणि नोटिफिकेशनां जाहीर करता. हो इतको त्रास सामान्य नागरिकाक कित्या खातीर? जे थंयसर कामाक वयतात, ज्यांची भुरगीं एअरपोर्टार कामाक वयतात आणि त्यांचे पेरंट तांकां सोडपाक वयतात, आयज तांकां सुद्दां प्रतिबंध आसा थंयसर वचपाक. सो ह्यो गजाली कित्या खातीर? ज्यो टॅक्सीवाले आसात, स्थानिक लोकांक जर एअरपोर्टाचेर फ्लायट बी धरची पडली जाल्यार हो रस्तो जो आसा हो इजिली एक्सेसेबल आसलो. आता तांकां इब्रामपूरच्या ग्रामस्थांक जर मुंबय वयचो पडलो आणि मुंबय वयच्या खातीर फ्लायटीक जर अटेंड जावचे पडले एअरपोर्टाचेर वचून मोपा, जाल्यार ताका इब्रामपूरच्यान हसापूर, चांदेल, कासारवाडा ह्या सगळ्या मार्गान धारगळी वयचो पडलो आणि धारगळच्यान परतो एअरपोर्टार वयचो पडलो. सो म्हाका दिसता आयज अशें नाका जाल्ले नोटिफिकेशन काडून आयज पेडणेकारांची थट्टा केली वयता सरकारान. आणि आमदार वग्गी आसा, आमदाराक कांय पडलेलें ना. ज्या लोकांनी आमदाराक निवडून हाडला आयज तांकां हो संकटान घालता, तांकां त्रासान घालता आणि वग्गी रावता. हे जो सरकार आसा हो सरकाराचो भाग आसा, पण सरकाराच्या ह्या विरुद्ध एकय आवाज करिना. लोकांक जो त्रास जाता ते सरकारा कडेन केन्ना मांडिना. सो म्हाका दिसता सरकारान हेची दखल घेवची पडटली, ना जाल्यार जे स्थानिक ग्रामस्थ आसा हांकां रस्त्यार देवचे पडटले हे नोटिफिकेशन आसा ते कॅन्सल करच्या खातीर. सो हे परतून पेडणेकारांचो अंत पळोवं नाका. हे नोटिफिकेशन त्वरित विड्रॉ करा आणि जो रस्तो, जो एक्सेस सगळे सामान्य लोकांक जो खुलो आसलो हो तसोच दवरा. दुसरी गजाल सरकाराक सांगूंक सोदता की असले नोटिफिकेशन हाडून बॅकडोर एंट्री GMRाक दिवं नाकात. GMRाक हो फेवर करूं नाकात. GMR सध्या थंयसर स्थानिक लोकांक पिळून उडयता. जावं ते टॅक्सीवाले जावं ते सगळे स्थानिक थंयसर कामाक आसा ते जावं, घे म्हणून तेंच्यो तक्रारी आसात ते सॉर्ट आउट आमी करता. कशा रितीन करता आमकां खबर आसा. सगळ्या रितीन GMR स्थानिक लोकांक त्रास करपाचो एकय ह्या सोडिना. सो म्हाका दिसता असले डिसिजन घेवन जो GMR आसा ऑलरेडी स्थानिक लोकांक त्रास करता, हेका परतून फेवर करता. सो हे बंद करचे आणि हो एक्सेस आसा हो खुलो दवरचो सामान्य लोकांक, इतलेच मागणी करता हांव. काल एक प्रुडंट मिडियाचेर न्यूज फ्लॅश जाली. तुमचो मोपा हो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आसा, ह्या एअरपोर्टाचेर जो जुनो रस्तो आसा, जो रस्तो पयलीं श्यामेच्या आडवनान वयतालो आनी तेच्या नंतर त्याच रस्त्यानसून आमकां एअरपोर्टाक एक्सेस आसलो. आयज एक गोवा डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन ऑर्डर काडलेली पळोवपाक मेळ्ळी प्रुडंट मिडियाच्या द्वारे. ती ऑर्डर अशें म्हणटा की हांगासर
सिविलियन्सांक एक लिमिटेड एक्सेस आसा. तो फक्त गव्हर्मेंट व्हेकल्सांक मेळटलो, तो एअरपोर्ट ऑथॉरिटीक मेळटलो, एअरपोर्टाच्या स्टाफाक मेळटलो. इन इमर्जन्सी फक्त एखाद्या जर कोणाक पुलीस स्टेशनार वचपाचें पडलें, मोपा पुलीस स्टेशनाचेर जर वचचें पडलें जाल्यार तांकां तो एक्सेस उपलब्ध आसतलो. ना जाल्यार तो जनरल पब्लिकाक एक्सेस आसचो ना अशें ते नोटिसीचे द्वारे सादारण मेसेज मेळटा. पण म्हाका कळना की खूब वर्सां पयलीं अशेंच जेन्ना हो रस्तो स्टार्ट केलो आनी हो रस्तो बंद करतले म्हणून जेन्ना डिक्लेअर केल्लें तेन्ना थंयसरले स्थानीक लोकांनी हेचेर आवाज उठयल्लो, आंदोलन केल्लें आनी तो आसा तसो रस्तो हो सिविलियन्साक ओपन आसलो. म्हाका दिसता आज जर आमी पळोवपाक गेले जाल्यार नागझर आसात, वारखण आसात, मोपा आसात, शेमेच्या आडवान आसात किंवा हासापूर चांदेलच्या लोकांक ऑल द वे थंयच्यान धारगळी येवचें पडटलें. म्हणजे थंयसून सादारण एक 8-10 किलोमिटर आनी ज्या जंक्शन जें आसा धारगळ थंयच्यान मागीर तुका सादारण एक 7 किलोमिटर. म्हणजे केदो भुदंड हो. जर थंयसरले स्थानीक लोकांक जर समजा एअरपोर्टार वयचें पडलें, तांकां जर प्रवास करचो पडलो, थंयसरले टॅक्सी ओनर्स आसा, टॅक्सी वेवसाय करणारे लोक आसात, अनेक लोक थंयसरल्या जे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर किंवा एअरपोर्टाच्या भायर जे आपलो वेवसाय करतात, अशा लोकांक ऑल द वे धारगळ येवन परतो हो 15-20 किलोमिटराच्या हेचेर म्हणजे जो रस्तो NH 66S हो स्मूथ ट्रॅफिक, फास्टस्ट ट्रॅफिक, विथआउट एनी कन्सेशन असो जो रस्तो केल्लो, ह्या उद्देशान जो रस्तो केल्लो असो हो ह्या उद्देशाक लागून स्थानीक लोकांचेर भुदंड कित्याक. आनी म्हाका दिसता की जर हेचेर खुलासो जालो ना आनी हो रस्तो जे म्हटलां की रिस्ट्रिक्टेड फक्त एंट्री आसतली ही ना दवरता स्थानीक लोकांक ही पूर्ण तेचो एक्सेस दवरचो पडटलो. म्हाका दिसता परत ती वेळ आमचेर येवपाक जायना की आमी थंय स्थानीक लोक थंयसरले जमतले आनी परत एकदां आमचो आवाज वाडोवन आमी हाका विरोध करतले. हेचेर म्हाका दिसता की लोकांनी हेचेर लक्ष घालपाक जाय आनी त्वरीत ह्या संदर्भान आपले विचार म्हणपाक जाय. देव बरें करूं.